मित्रांनो आपण आता लालबागच्या राजाच्या इकडे पोहोचलोय। इथे बाहेर पाव या छोट्याशा गल्लीतनं जातो। तुम्ही बघा किती लोकांना पण सपोर्ट करत नाही जास्तीत जास्त। तू लँग्वेज चेंज कर, हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवायला घे बोलले। तुम्हाला बाजूला दिसत असेल बघा स्क्रीनशॉट। तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय। मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे। तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जाणार आहोत ते परल वर्कशॉप आणि लालबागच्या राजाच्या इकडे। लालबागच्या राजाचा गेलाच रविवारी कदाचित आहे ना मित्रांनो पाद्यपूजन सोहळा झालेला आहे। आपण गेलेलो तेव्हा आपल्याला कुठे पाद्यपूजन सोहळ्याचं दर्शन नाही घेता आला। बहुतेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी झालेला पाद्यपूजन सोहळा। तर आपण दोन्ही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, एक आंबली आर्ट्समध्ये आणि लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इथे। तर आपल्याला काही दर्शन नाही झालं मित्रांनो। तर आता लालबागच्या राजाची तयारी सुरू झाली असेल, म्हणजे बाप्पाची जी मूर्ती असते ती बनवायला चालू झाली असेल। तर आपण ते बघणार आणि परल वर्कशॉपमध्ये जाणार आणि काय कितपर्यंत तयारी झाली, म्हणजे कितीपर्यंत मूर्त्या तयार होत आहेत ते आपण अपडेट घेऊ। आणि कदाचित ती परल वर्कशॉपची आपली शेवटची व्हिडिओ असेल। तर मित्रांनो व्हिडिओ शेवट चालू करण्याच्या आधी ना मित्रांनो तुम्हाला ना एक बाजूला दोन मी कमेंट दाखवतोय की एक मला इंस्टाग्रामला DM आला आणि मला फेसबुकला माझ्या एका मित्राने मला कमेंट केलेली। तो हिंदी भाषेतला आहे आणि इतर आपल्या यूट्यूबचे चॅनल सबस्क्रायबर आहेत, त्यांनी देखील मला ना इंस्टाग्रामला कमेंट केलेलं। आणि बरेचसे माझे मित्र काय बोललेले माझ्या, तुम्हाला पहिली कमेंट बघा की ती लोक बोलतात असे की मित्रांनो आपली व्हिडिओ त्यांना खूप छान आवडते, पण हिंदी त्यांना मराठी समजत नाही, ते हिंदीमध्ये त्यांनी व्हिडिओ बनवा बोलतात। आणि मला बरेचसे मित्र आहेत ना सगळे बोलतात की आपण आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे, तर कदाचित आहे ना मित्रांनो आपल्या मराठी लोकांना पण सपोर्ट करत नाही जास्तीत जास्त। तू लँग्वेज चेंज कर, हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवायला घे बोलले। तुम्हाला बाजूला दिसत असेल बघा स्क्रीनशॉट। तर मी बहुतेक लोकांना बोललो की काही झालं तरी कोण सपोर्ट नसेल करत तरी पण आपण जी आपली लँग्वेज आहे, म्हणजे जी आपली भाषा मातृभाषा आपली मराठी आहे, आपली माय मराठी सगळे आहे, आपल्यासाठी मराठीत महत्त्वाचं आहे मित्र। तर म्हणून मी बोललो त्यांना की मराठीमध्येच व्हिडिओ बनवणार आहे कितीही काही झालं तरी। पण मला बहुतेक लोक असे बोलतात की झाला तू गेले 1.5-2 वर्ष झालं यूट्यूब चॅनल चालू करून, नवीन झालेलं असं तर ठीक होतं, पण आता पण तुला कोण मराठी लोक कोण सपोर्ट करत नाही आहेत। कारण का ती लोक बोलतात की आम्ही हिंदीवाल्यांचे पण व्हिडिओ बघतो, त्यांना बरेचसे सबस्क्रायबर झाले, 6 महिने आले, 6 महिन्यापासूनचे व्हिडिओ बनवतात, हे बनवतात, त्यांचे सबस्क्रायबर वाढायला लागले, तुझे नाही वाढत आहेत। तर मित्रांनो थोडा या गोष्टीमुळे वाईट वाटतं की मराठी लोकांना सपोर्ट नाही करत आहेत आजच्या जमान्यात। तर मित्रांनो प्लीज हे सगळे त्यांचे दावे आहेत ना मित्रांचे खोटे तुम्ही पाडा। लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। जबरदस्ती नाही आहे, आवडला असेल तर व्हिडिओ करा सबस्क्राईब। पण हा विषय आलेला दोन मला बरेचसे मंडळी असे बोलले की हिंदीमध्ये सुद्धा तू व्हिडिओ बनवायला घे म्हणून। तर मला का विषय पटला नाही त्या लोकांचा, पण राहून ते कोणी सपोर्ट केला नाही केलं तर वेगळी गोष्ट आहे ती। पण आपलं जे काम आहे ते आपण काम प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी करून दाखवू। आज नाही उद्या ते आपले सबस्क्रायबर वाढतील। तर मित्रांनो एक आपली बकवास सगळी संपलेली आहे, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि माझ्याबरोबर आहे ना आपला नवीन मित्र आलाय, बघा प्रणय आलाय। प्रणय आणि प्रणयला पण फर्स्ट टाइम मला व्हिडिओमध्ये येतोय। प्रणय ऍक्च्युली ना माझ्या ऑफिसमध्ये काम करतो। प्रणय पण आहे ना फर्स्ट टाइम आता व्हिडिओमध्ये येतोय पिक्चर तरी यूट्यूबच्या। आता मी प्रणयला पण फर्स्ट टाइम तो परल वर्कशॉप पाहणार आहे आणि लालबाग तर म्हणजे त्याच्यासाठी हा एक्सपिरियन्स नवीन असेल। तर जाऊ आपण प्रणयशी पण तिकडे परल वर्कशॉपमध्ये जाऊन बघूया, त्याच्याशी बोलूया आपण, त्याला कसं वाटलं ते परल वर्कशॉप ते। तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेत, आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असं चॅनल प्लीज आता तरी सबस्क्राईब करा, कारण एवढे बोल बच्चे मला यायला लागलेत ना, मला खरंच या गोष्टीला वाईट पण वाटते आणि एक धमक पण आहे की काही झालं तरी मी लँग्वेज चेंज नाही करणार आहे। पण बघू पुढे जाऊन पुढचा विषय आहे ते। पण मित्रांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त। तर जाऊ आपण परल वर्कशॉपला मित्रांनो। आणि ह्याबद्दल तुम्हाला जे विषय बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। तर मित्रांनो आपण फायनली परल वर्कशॉपच्या पाचच्या गेटला आलेलो आहे, म्हणजे आपण परल वर्कशॉपच्या पाचच्या साईडला परल स्टेशनला आपण उतरलो। तर मित्रांनो तुम्हाला मागाशी सांगायचं राहून गेलं की 10 जुलैला मुंबईच्या राजाचं म्हणजे 22 वाल्याचं पाद्यपूजन सोहळा देखील आहे। आपण त्याची देखील तयारी बघायला जाऊ, पाद्यपूजन सोहळ्याची तयारी झाली की नाही सुरुवात। आणि लवकरच बाप्पाचं आगमन होत नाही मुंबईच्या राजाचा, तिकडेच मूर्ती घडली जाते बाप्पाची। आपण मंडपाची सुद्धा अपडेट घेऊ मित्रांनो। आणि दुसरं अपडेट ती असणार ती म्हणजे चिंचपोकळी चिंतामणीची अपडेट घेऊ। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यावर्षी चिंतामणी आपलं परल वर्कशॉपमधून असणार आहे, पण आपण ते सुद्धा बघायला जाणार आहेत। सिद्धेश दुगोले हे यावर्षी चिंतामणीची मूर्ती घडवत येणार असं आपल्याला माहिती आहे की मित्रांनो, माहिती पडलं की जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा एकदा परल वर्कशॉपमध्ये आपलं चिंतामणीचं आगमन होणार आहे मित्रांनो। चिंतामणीचं आगमन म्हणजे परल वर्कशॉपमधून होणार आहे। त्याची एक्सपेरिमेंट खूप आहे, मजा येणार आहे यावर्षी।
तर जास्त वेळ नाही घेत. तर मित्रांनो आपण आता परल वर्कशॉपच्या बाहेरच उभे आहेत. जाऊ आतमध्ये पटकन बघू अपडेट काय आहे, कितपर्यंत मूर्त्यांचं काम आलं आहे ते. मित्रांनो चला या. आपण ना मित्रांनो सध्या सुरुवातीला पाहतोय तर कलागंध आर्ट्स या ठिकाणी चिंतामणीचा गणपती मतलब चिंचपोकळीचा लाडका चिंतामणी यावर्षी इकडे आकार घेणार आहे. पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही कारण का इकडे बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे याकरिता, कारण का अजून बाप्पांची मूर्ती पूर्ण तयार नाही झाली म्हणून तुम्हाला एवढंच दाखवतो मी. आणि आपण जाऊ आता ना मित्रांनो पुढे बघू. आता ना आपण मित्रांनो सिद्धेश दुगोले साहेबांचं म्हणजे त्या कारखाना बघितला कलागंध आर्ट्स, या ठिकाणी आपण चिंतामणीचा मूर्ती करताना पाहणार आहे यावर्षी. तर आपण आता पुढे जाऊ. इकडे काही बाप्पांच्या ट्रॉल्या वगैरे आलेल्या आहेत ना ते पाहू आपण. इकडे बघा काही ना ट्रॉल्यासुद्धा आलेल्या आहेत. ही ट्रॉली आहे ना मित्रांनो परलच्या विघ्नहर्त्याची ट्रॉली आहे, परल पोस्ट लाईन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आणि समोर आहे ना अरुण दत्ते सरांचा सुद्धा वर्कशॉप ओपन झालं आतमध्ये. इकडे बघा इकडे देखील 2 ट्रॉल्या आलेल्या आहेत. एक्झॅक्ट आता त्याचं नाव इथे नाही, चेंबूरचा राजा आहे बहुतेक. ही पहिली ट्रॉली आहे, नाही चेंबूरच्या राजाची ट्रॉली आहे. आणि दुसरी नाव नाही दिसत आहे. आणि इकडे देखील सुद्धा आलेलं आहे खेतवाडीचा महाराजाची ट्रॉली आलेली आहे. हे बघा इथे खेतवाडीचा महाराजा या बाप्पाची सुद्धा ट्रॉली. आणि एक दुसरी ट्रॉली नाव नाही दिसत आहे. हे बघा. आणि बघा आपण आता उभे आहेत ना अरुण दत्ते सरांच्या कारखान्याचे ते उभे आहेत. त्यांनी यावर्षी परल वर्कशॉपमध्ये त्यांनी ओपन केलेलं आहे. दरवर्षी आपला म्हणजे भारत माता सिनेमाच्या इकडे असतो, यावर्षी नाही आहे. आणि ही सगळी साईड त्यांची आहे वर्कशॉपची. सुंदर सुंदर काम चालू होईल तिथे बाप्पांचं. आणि ते बघा बाप्पांच्या मूर्त्यांचं काम चालू आहे. साचेमध्ये हात वगैरे लावण्याचं काम सुरू झालेलं आहे बाप्पाच्या. आणि इथे पाठीमागे बघा प्रबळ आहे तिरुपती बालाजींचं. आणि इथे देखील बघा काम चालू आहे. हे पहिला साचा आहे ना फिट करतात स्क्रूने, नंतर ते POP सुकायला ठेवतात. आणि बघा सांताक्रूजचा महाराजाची ट्रॉली दिसते आपल्याला समोर. सांताक्रूजचा महाराजाची ट्रॉली आहे ही समोर एक. समोर बघा ना मित्रांनो सुंदर असं छान बाप्पाचं काम चालू आहे. काही दिवसात बाप्पा पूर्णपणे आकार घेईल. कलर पेंटिंग वगैरे सगळं काही होऊन जाईल बाप्पाचे. इकडे देखील बाप्पाच्या मूर्तीचं काम झालेलं आहे, पण तुम्हाला मी पूर्ण मूर्ती दाखवू नाही शकत मित्रांनो, काही कारणास्तव. तुम्ही समजून घ्या. पण बाप्पांचं रूप खूप सुंदर दिसतंय. मित्रांनो आपण परल वर्कशॉपमधून आता बाहेर आलोय. एवढं काही बाप्पांच्या दाखवण्यासारखी अपडेट काही नव्हती कारण का बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू होता, म्हणून जेवढा थोडी मर्यादेमध्ये तो व्हिडिओ बनवले मी. तर आता आपण जाऊ ना मित्रांनो गणेश संकुलवरून आपण जाऊ मुंबईच्या राजा, त्याच्यानंतर जाऊ आपण लालबागच्या राजाच्या इकडे. चला मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याचं मनापासून धन्यवाद. अजून लाईक केलं नसेल लाईक करायला लवकर. तर मित्रांनो तुम्हाला जसं बोललो परल वर्कशॉपमधून बाहेर येताना की आपण गणेश संकुलमध्ये सुद्धा जाऊया. तर मित्रांनो आता गणेश संकुलमध्ये जात नाही, डायरेक्ट आपण मुंबईच्या राजाकडे जाऊया, तिकडचे अपडेट घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो आपण नंतर मुंबईच्या राजाच्या इकडे आलोय. हा इकडे ना मित्रांनो मुंबईचा राजा फ्रंट गेट लागतो, म्हणजे मोठा भव्य दिव्य असा गेट बनतो बाप्पाचा. आता आपण जाऊ पाद्यपूजनाची काय तयारी चालू आहे ते बघू आणि मंडपाची देखील काय अपडेट्स आहेत ते बघू आपण. या आपण जाऊ मुंबईच्या राजाच्या इकडे पाहू काय अपडेट्स आहेत. हॅलो इंटर इकडे बघा यासाठी एक अजून एक गेट असतो. आणि इकडे ह्याच मैदानामध्ये ना मित्रांनो भव्य दिव्य असताना बाप्पाचा डेकोरेशन असतो. खूप दरवर्षी पाहण्यासारखं असतं. यावर्षी काय असतं डेकोरेशन ना मित्रांनो नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर कळलं असेल तर. आणि थोडाफार प्रमाणामध्ये जे पाद्यपूजन सोहळ्याची आहे ना तयारी सुरू झाली आहे. ट्रॉल्या आहेत 2-1 इकडे देखील. तर हे बघा इथे ट्रॉल्या आहेत 2. आता ते कोणत्या बाप्पाच्या माहिती नाही, पण आता काही दिवसात इकडे पाद्यपूजनाचा सोहळा कार्यक्रम होणार आहे बाप्पाच्या. आणि इकडे भव्य दिव्य बाप्पाचं म्हणजे डेकोरेशन असणार आहे. तर बोल 22 फूट वाले की जय. ज्या ठिकाणी बाप्पा बसतो आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. या
तर मित्रांनो, जी समोर गल्ली दिसते याच ठिकाणी आपल्या मुंबईच्या राजाचं मूर्ती असते आणि याच ठिकाणी मूर्ती घडतेच देखील मुंबईच्या राजाची. अजून तरी का पाद्यपूजनाची तयारी इकडे दिसत नाही आहे, पण इकडे येऊन एक फिलिंग वेगळी असते. तर पुन्हा एकदा बोला मित्रांनो, बोल 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 22 फूट वाले की जय, मुंबई का राजाचा विजय असो. याच ठिकाणी मुंबईचा राजा बसतो आपला दरवर्षी. आणि ते आता बघा 2-1 ट्रॉल्या कोणत्या तरी आहेत, कदाचित ते मुंबईच्या राजाच्या ट्रॉल्या असतात. त्याचं काम चालू आहे बहुतेक. आणि आता थोडं दुसरीकडे भव्य असा डेकोरेशन तरी उभारतील, भारी वाटेल. तर मित्रांनो, आपण आता मुंबईच्या राजाच्या इथून निघतोय. एवढे अजून काही अपडेट्स आले नाही आहेत तिकडे. तर 10 जुलैला बाप्पाचा इकडे पाद्यपूजन सोहळा होणार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतो. आणि ह्याच्याबरोबरच आहे ना, कदाचित चिंतामणीचा सुद्धा पाद्यपूजन असतो, तो सुद्धा देखील ना मित्रांनो गुरुपौर्णिमेलाच असतो. आपण दोन्ही पण पाद्यपूजन सोहळे कव्हर करणार, चिंतामणीचा आणि मुंबईच्या राजाचा. तर आता आपण इथून निघू, इथून बघू आपण लालबागच्या राजाचे अपडेट्स. पाद्यपूजन सोहळा तर झालेलंच आहे आणि मंडपाचं काम चालू झालं की नाही तिकडे ते बघायचं आणि मूर्तीचं काम चालू झालं की नाही ते बघायचं. चला तर जाऊ आपण. मित्रांनो, आपण आता लालबागच्या राजाच्या इकडे पोहोचलो आहे. इथं बाहेर पाहू शकतो ना आपण, अजून राजाच्या गेटचं मेन गेटचं काय काम सुरू नाही झालं आहे. आपण जाऊ आतमध्ये, जिथे लालबागचा राजा बसतो त्या गल्लीत जाऊ. आपण लालबागच्या मंडपाच्या इकडे पोहोचलोच आलो आहे. अजून तरी जरा मित्रांनो इकडे काही तयारी दिसत नाही राजाची. तरी जाऊ बघू आता किती दिवसात बाप्पाची मूर्ती तयार होईल. लालबागच्या राजाच्या इकडे आपण पोहोचलो आहे. अजून तरी बाप्पाच्या मूर्तीचं काही काम चालू नाही झालं आहे, पाहू शकतो. जाऊ आता तिकडे बाप्पांचे दर्शन घेऊ एका साईडला. या बघा, आपला प्रणय गेला पाया पडायला लालबागच्या राजाची. इकडे तुम्ही वर्षभर वाट म्हणजे बाप्पाची वाट पाहायची गरज नाही तुम्हाला, इकडे येऊन तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकता. तर बोला, लालबागच्या राजाचा विजय असतो. तुम्ही वर्षाचे 365 दिवस इकडे येऊन तुम्ही बाप्पाची पाया पडू शकता बाप्पांच्या. हे पाहा, लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. अजून तरी काय बाप्पाचं काम चालू नाही झालं आहे, तरी पण लवकरच कदाचित होऊ शकतो बाप्पाचा राजाचं काम. तर मित्रांनो, आपण आता लालबागच्या राजा तिथून निघालो. इथून जाऊ आपण चिंतामणीच्या इथे. चिंतामणीचं सुद्धा मित्रांनो कदाचित 10 जुलैला पाद्यपूजन सोहळा असेल. आपण ते तिकडचे अपडेट घ्यायला जाऊ. अजून लालबागच्या राजाच्या एवढी काय अपडेट आली नाही आहे, फक्त पाद्यपूजन सोहळा झाला आहे, ते पण कांबळे आडसला. आता इथे एवढं काहीच नाही. आता थोडे एक महिन्यापासून वाटते बाप्पाची मूर्ती तयार व्हायला सुरुवात होईल मित्रांनो इकडे. तेव्हा येऊन आपण परत एकदा बघू. आता आपण जाऊ चिंतामणीच्या इकडे. तर मित्रांनो, आपण आहे ना चिंतामणीला येता आहे ना, काळा चौकीचा महागणपतीच्या इकडे सुद्धा आलो. आपल्या या प्रणयला दाखवायसाठी आलेलो. काळा चौकीचा महागणपती आपल्या या छोट्याशा गल्लीतनं जातो. तुम्ही बघा किती लहान गल्ली आहे आणि आपला काळा चौकीचा महागणपती ह्या गल्लीतनंच जातो आतमध्ये आणि येतो सुद्धा बाहेर. मित्रांनो, आता काही थोड्या दिवसातच महागणपतीचा सुद्धा पादपूजन सोहळा होईल आणि आगमन सोहळा होईल मित्रांनो. तर आतुरता आहे काळा चौकीचा महागणपतीचा आगमन सोहळा कधी होतं आहे ते. तर मित्रांनो, आपण आता महागणपतीच्या इकडून आहे ना निघालो 2 मिनिटामध्ये. चिंचपोकळीच्या इकडे आलो. चिंचपोकळी चिंतामणीच्या इथे आपण आलो आहे. आता इथे आपण अपडेट घेऊ मंडळाचे. पाद्यपूजन सोहळा कधी आणि आगमन सोहळा कधी आपण ते बघू. आगमन सोहळा आणि तर ते डेट काही रिव्हील नाही, पण 10 जुलैला पाद्यपूजन सोहळा होऊ शकतो. गुरुपौर्णिमेलाच असतो चिंतामणीचा सुद्धा, तसं तुम्हाला मागाशी सांगितलं तसं. तर मित्रांनो, आपण यांना चिंतामणीच्या इकडे पोचलो आहे. एखाद्या आपली व्हिडिओची एंड इकडेच होऊ शकते. नाही, इकडेच होणार आहे व्हिडिओची एंड. आता जाऊ आपण पटकन चिंतामणीचा अपडेट घेऊया. समोर आपल्याला चिंतामणीचा मंडप दिसतोय. जाऊ आता आणि बघू काय अपडेट आहेत ती. तर मित्रांनो, आपण चिंतामणीच्या इकडे पोचलो आहे. तरी बाप्पाची पाद्यपूजन सोहळ्याची अजून काय तयारी इथे दिसत नाही आहे. आता काही दिवसात समोर आपल्या चिंतामणीचं रूप दिसेल आपल्याला. काही नवीन रूप दिसेल, नवीन रूपात चिंतामणी दिसेल यावर्षी आपल्याला. तर बोला, चिंतामणीचा विजय असो.
बघा इथे चिंतामणीची ट्रॉली दिसते. तर मित्रांनो आतापुरती नाही व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण आज पर्ल वर्कशॉपची अपडेट घेतली, प्लस चिंतामणीची अपडेट घेतली, मुंबईच्या राज्याची अपडेट घेतली, लालबागच्या राजाची अपडेट घेतली आणि त्याबरोबरच मित्रांनो काळा चौकीचा महागणपतीची सुद्धा अपडेट घेतली आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ इकडे सेंड करतो आहे. पण मित्रांनो एक सांगतो, या सुरुवातीला मी तुम्हाला जी गोष्ट बोललो की हिंदीमध्ये सुद्धा मला काही लोक बोलतात की व्हिडिओ बनवायला चालू कर. तर त्या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण भेटू पुन्हा नवीन जागेवरती नवीन ठिकाणी. तो तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.